नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महामुंबईची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्डची संरचना आणि वॉर्ड संख्या वाढीच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। भाजपच्या नगरसेविका राजश्री शिरवाडकर यांनी या विरोधात याचिका हायकोर्टात दाखल केली आहे। मुंबई महानगरपालिकेतल्या वॉर्ड्सची संख्या 227 वरून 236 करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। 2011च्याच लोकसंख्येचा आधार घेत वॉर्ड संख्या वाढवण्यात आल्याचा दावा देखील केला गेलाय। यापूर्वी 2017 मध्ये वॉर्डच्या रचनांमध्ये बदल करण्यात आलेला होता, त्यामुळे लगेचच 2022 मध्ये फेरबदल कशासाठी असा सवाल शिरवाडकर यांनी आता उपस्थित केलाय। वॉर्ड रचना बदलण्याचा निर्णय असंवैधानिक असल्याचा दावा करत 2017च्या आधारावरील वॉर्ड रचनेनुसार निवडणूक घ्यावी अशी मागणी त्यांनी या याचिकेच्या माध्यमातून केलेली आहे। 2011 साली मुंबईची जनगणना करण्यात आली आणि त्या जनगणनेच्या आधारावरतीच महानगरपालिकेची वॉर्ड रचना देखील करण्यात आली। हा एकदा बेसिस पॉइंट वापरण्यात आला, मग परत तोच बेसिस पॉइंट वापरून कशा प्रकारे तुम्ही ही वॉर्ड रचना करू शकता। जर वॉर्ड रचना करायचीच असेल तर आपल्याला पुन्हा एकदा जनगणना करणे आवश्यक आहे। याचाच अर्थ कुठेतरी शिवसेनेला असं वाटतंय की त्यांची हार कुठेतरी त्यांना दिसून येते आणि म्हणूनच मला असं वाटतं की असंविधानिक पद्धतीने त्यांनी नवीन वॉर्ड रचना तयार करण्यात आली आणि ही जी आम्हाला मुळीच मान्य नाही। ठाणे शहरात राबवण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामात गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाची केंद्र सरकारकडून आता चौकशी केली जाणार असल्याचं समजतंय। केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी या गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश दिलेत। केंद्र सरकारच्या 50% निधीतून राबवण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटी योजनेतल्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याची आणि अनेक कामं अतिशय संथ गतीने सुरू असल्याबाबत ठाणे शहर भाजपनं केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याकडे तक्रार केलेली होती। यासोबतच विशेष बैठक घेण्याची मागणी सुद्धा केलेली होती। या बैठकीला स्मार्ट सिटी मिशनचे प्रमुख अरुण कुमार यांच्याबरोबरच नगरविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते। यावेळेला भाजपचे राज्यसभेचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे, आमदार आणि जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, पालिकेतले गटनेते मनोहर डुंबरे, शहर उपाध्यक्ष सुजय पत्की हे देखील उपस्थित होते। स्मार्ट सिटीच्या बहुसंख्य कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या सगळ्या प्रकल्पांची चौकशी करावी अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने केलेली होती। त्यावर सुद्धा या बैठकीत चर्चा झाली। याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। ठाणे महानगरपालिकेतले भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। मनोहरजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट आपल्या एका शिष्टमंडळाने घेतली आणि अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील केला गेलेला आहे। काय नेमकं याबद्दल सांगाल? नमस्कार, मी आज आमचे खासदार विनयजी सहस्त्रबुद्धे त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही हरदीप सिंग पुरी यांना केंद्रीय मंत्री जे आहेत त्यांना भेटलो आणि ठाणे शहरामध्ये ज्या स्मार्ट सिटीच्या अंतर्गत जी कामं आहेत ती कशा पद्धतीने संत गतीने आणि त्याच्यामध्ये किती मोठा भ्रष्टाचार झालाय याच्याबाबत सगळं त्यांना सविस्तर माहिती दिली। त्यानंतर त्यांनी त्या खात्याचे जे सचिव आहेत त्यांना बोलावून सगळी माहिती जाणून घेतली आणि 10 ते 15 दिवसामध्ये हा संपूर्ण सखोल एक समिती नेमून आणि तो रिपोर्ट त्यांनी केंद्राकडे पाठवायला त्यांनी आदेश दिलेले आहेत। आणि नक्कीच यातून हा ठाणे महानगरपालिकेमध्ये जो स्मार्ट सिटीच्या नावाखाली केंद्राकडनं आलेला जो निधी आहे त्याची जी उधळपट्टी आणि तो भ्रष्टाचार जो झाला आहे त्याच्यामध्ये तो सगळा उघड होण्याची शक्यता आहे आणि त्यांनी शाश्वत केलेला आहे का ठाणेकरांना आणि याच्यातून नक्कीच न्याय मिळेल आणि हा भ्रष्टाचार ज्यांनी केलाय त्याच्यावर नक्कीच कडक कारवाई केली जाईल असं त्यांनी आश्वासन दिलं। बरं मनोहरजी, कोणकोणते असे प्रकल्प आहेत ज्या प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला गेलाय, त्या अनुषंगाने आपण आरोप केलेत आणि एकूण किती कोटी रुपयांचा हा गैरव्यवहार असू शकेल, काय नेमका त्याबद्दलचा अंदाज तुम्ही मांडला? त्याच्यावर केंद्राने काहीतरी 275 का 253 अशा कोटीपर्यंत केंद्राचा निधी जो आलेला आहे, महाराष्ट्र शासनाकडनं काही निधी आलेला आहे आणि
ठाणे महानगरपालिकेकडनं 200 कोटीपैकी काहीतरी 90 ते 95 कोटी असा एकूण खर्च केलेला आहे. 1000 कोटीच्या आसपास जो होता त्याचे 275 कोटीच्या 283 कोटीच्या आसपास हा सगळा खर्च झालेला आहे. बरं. त्याच्यामध्ये उदाहरणादाखल तुम्हाला दिलं तर एक डिजिठाणे हा जो एक ऍप आहे हां. त्याला एक लाखोत खर्च आला पाहिजे, म्हणजे एक 2 लाख ते 5 लाखाच्या आसपास ह्या ऍपला खर्च आला पाहिजे. त्याला काहीतरी 32 करोड म्हणजे 32 करोड पर्यंत बर त्यांनी खर्च केलेला आहे. त्याच्यामध्ये त्याला 26 कोटी रुपये त्या ठेकेदाराला ऑलरेडी पेमेंट केलेलं आहे बरं. आणि 6 कोटी मुद्दा त्याचं कळला. हां. ज्या आरोप झाल्यानंतर ते थांबवलं गेलेलं आहे. बर बर त्याच नंतर अशी काही बरेच प्रकारे शौचालय जी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत जी बांधलेली हां, आहे हां. ते आजही बंद अवस्थेत आहेत. त्याचा म्हणजे खर्च आपल्या ठेकेदाराला म्हणण्याप्रमाणे अनेक असे प्रकल्प आहेत, अनेक अशी कामं आहेत ज्या कामांमध्ये कदाचित गैरव्यवहार झालेत आणि याची संख्या खूप मोठी आहे असं मनोहर डुबरे देखील म्हणतात. मनोहरजी धन्यवाद, आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. पुढची बातमी बघूया. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या आधी आता शिवसेना आणि भाजप आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. कारण भाजपचे आमदार आशिष शेलार आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यात चांगलीच जुंपल्याचं दिसतंय. आशिष शेलार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाईची मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलेली आहे. याबाबत त्यांनी थेट गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र सुद्धा लिहिलेलं आहे. म्हणजे हा जो काही प्रकार चालू आहे ना की एकतर रुग्णाने प्राण गमवायचे, त्यानंतर महापौर तिथे पोहोचणार नाहीत, 72 तास महापौर पोहोचले नाहीत, स्थायी समिती अध्यक्ष पोहोचले नाहीत, सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष पोहोचले नाहीत. आता ते पोहोचले नाहीत तर मग तिथले वरळीतले स्थानिक आमदार मंत्री पोचावेत ही अपेक्षाच करणं फोल आहे. बोलते मी किशोरी पेडणेकर सोडून द्या, पण एका महिलेबद्दल ज्यावेळेला निजल्या का आणि वर परत एवढं म्हणतात की मी हे परत बोलतोय, याचा अर्थ ह्यांचं फारच धारिष्ट वाढत चाललंय. समस्त महिलांचा अपमान करायचा आणि सुपाऱ्या घेतलेल्या आहेत आणि भ्रमिष्ट अवस्थेमध्ये ते बोलता आहेत. ज्या महानगरपालिकेचा आढावा होता त्यातला एका पण म्हणजे अगदी त्यांचा जो पक्षाचा प्रमुख असतो सभागृहात त्या तिथे 2-2 दिसतात, तिथेही ते तय नाही करू शकत आहे कोणी एक. इतक्या भ्रमिष्ट अवस्थेमध्ये आता भारतीय जनता पार्टी चालली आहे. वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोटात एकाच कुटुंबातल्या 3घांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेप्रकरणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पुरी कुटुंबातल्या 5 वर्षांच्या मुलाला शिवसेना दत्तक घेणार असल्याची घोषणा केली आहे. शिवसेना या चिमुरड्याचं पालकत्व स्वीकारणार आहे. सध्या या चिमुरड्यावर तज्ज्ञ डॉक्टर उपचार करत असल्याचं महापौरांनी सांगितलं. दत्तक घेऊ, फक्त देवाला प्रार्थना की जे काही आम्ही उपाय करतोय त्याच्यावरती आमचे डॉक्टर जे काही त्याला मेडिसिन देत आहेत त्याला परमेश्वराने सपोर्ट म्हणजे सकारात्मक करून ते बाळ वाचलंच पाहिजे इतक्या पद्धतीने आमच्याकडे काम चाललंय. अर्थात आज बाळ ओरली घेत आहे, आज बाळ सगळ्यांना ओळखत आहे आणि व्यवस्थित आहे. फक्त एक भीती असते, ज्यावेळेला भाजलं जातं त्यावेळेला होरपळलंही जातं आणि त्या होरपळण्यामध्ये ज्या आपल्या डीप टिश्यू असतात त्याही थोड्याशा ॲक्टिव्ह होतात किंवा त्या चालत नाही. अर्थातच त्याला ज्या पद्धतीने मेडिसिन त्याच्या वयाच्या ह्यानी तज्ज्ञ डॉक्टर त्याच्यावरती करतायत आणि बाळ आमचं ते आता वाचेल आणि ते वाचलं त्याचे पालक हे आम्हीच असणार आहोत हे आज पहिलं सांगते. कारण ह्या संवेदना नुसत्या बोंब मारून मारून करता येत नाहीत आणि करूही नये. संवेदना ह्या हृदयातून कामात दिसल्या पाहिजेत, त्या दाखवतोय. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडीकडून चौकशी केली जातीये. गेल्या 10 तासांपासून ही चौकशी सुरू आहे. 2012 मध्ये नगरच्या राम गणेश गडकरी साखर कारखाना तनपुरे यांच्या कंपनीनं 12 कोटी रुपयांना विकत घेतलेला होता.
मात्र त्या साखर कारखान्यात आज तुम्हाला ईडीने पुन्हा चौकशीला येण्यास सांगितलेलं आहे का? हां, जवळपास त्यांच्या जवळपास सगळ्या मेन प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत. काही गोष्टी ज्या खूप तांत्रिक, ज्या की आकडेमोडीसह ज्या की मला आत्ता माझ्याकडे उपलब्ध नाहीत, त्या मी त्यांना सांगितलं की परत देईल मी म्हणून. आजच्या चौकशी दरम्यान जे काही प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले त्यांची तुम्ही समाधानकारक उत्तरं दिली असं म्हणताय. अत्यंत मात्र समाधानकारक उत्तरं मी कारखान्याचे जे दिलेली काही आहेत. व्यवहार झालेले होते त्याच्या संदर्भातली जी काही डॉक्युमेंटेशन किंवा कागदपत्रांची मागणी ईडी करून तुमच्याकडे ते करण्यात आलेली आहे का? नाही, अगदीच काही खूप ज्या काही तांत्रिक गोष्टी आहेत ज्या की मी एकदम पाठ करू शकत नाही, त्याच्याकरता एकदा मी त्यांना नेमकं सांगितलं काय म्हणजे. तांत्रिक गोष्टी आहे म्हणजे की मला हे बघा ना, आता मी काय त्यांनी जे काय मला विचारलं त्याचे मी अत्यंत समाधानकारक त्यांना उत्तरं दिलेली आहेत. आणि काही जे काही गोष्टी आकडेवारी खूपशी काय असतील ती जी काही माझ्या लक्षात राहू शकत नाही, पण जी की बरोबरच आहे ती फक्त व्यवस्थित देण्याकरता म्हटलं अजून वेळ मागितली. आक्षेप काय नेमका ईडीचा? आता ती आता जे काय त्यांना सांगायचं ते मी अत्यंत व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. मी काय त्यांनी बोलवलं, मी आलो, त्यांनी प्रश्न विचारले, मी सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. कुठंच काय मला तर काय अडचण याच्यामध्ये दिसत नाही. फक्त एकच प्रश्न विचारतो की नेमका आक्षेप काय? तुम्हीच सांगितलं, तर मला माहित नाही तुम्हाला कसं कळालं आक्षेप काय होता काय, पण तुम्हीच मगाशी सांगितलं आक्षेप जे काय असेल ते काय. तर तुम्ही पण त्यांना ते जे काय महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेचं जे जे काय त्यांनी आक्षेप घेतले ते मी त्यांना व्यवस्थित अत्यंत समाधानकारक माझ्या माहितीप्रमाणे उत्तरं दिलेली आहेत. धन्यवाद. कागदपत्रांची मागणी ईडी कडून करण्यात आलेली आहे का? तनपुरे सर. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे माध्यमांशी बोलत होते. आपली चौकशी ईडीच्या माध्यमातून झाली. ज्या प्रश्नांची उत्तरं मागितली गेली ती आपण व्यवस्थितपणे त्यांना दिलेली आहेत. काही तांत्रिक ज्या बाबी आहेत त्याबद्दल मात्र पुन्हा एकदा कदाचित माहिती देण्याचा प्रयत्न केला जाईल असं देखील ते म्हणतायत. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया. प्रशांत, तब्बल 10 तास प्राजक्त तनपुरे यांची चौकशी सुरू होती आणि आपण सगळ्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तरं दिली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. प्रशांत, सविस्तर या सगळ्याबद्दल काय सांगा? नक्कीच अजिंक्य, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेचा जो एक घोटाळा म्हणजे की अनेक वेगळ्या प्रकारचे कर्ज वाटप केले गेले होते. आणखी त्याच्यामध्ये साखर कारखाने जे आहेत त्यांना दिलेलं कर्ज हे सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं मानलं जातं. जवळपास 25,000 कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याची तक्रार अण्णा हजारे, शालिनीताई पाटील, माणिकराव जाधव यांनी हायकोर्टामध्ये केली होती. आणि यानंतर खरं तर या प्रकरणाची तपास सुरू झाला, गती सुरू झाली. ईडीनं हे मनावर घेतलं, पण महाविकास आघाडीमधले अनेक नेते ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात सापडलेत. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेनं कर्ज दिला, एक कारखाना होता नगरचा राम गणेश गडकरी साखर कारखाना, हा अवसायनात गेला. बँकेचं कर्ज थकलं, सगळीच देणी थकली. 26 कोटी रुपये या कारखान्याची मूळ किंमत होती. आणखी तो कारखाना अवघ्या 13 कोटी रुपयात प्राजक्त तनपुरे यांच्या कंपनीने तो विकत घेतला. आणि यानंतर मात्र तो कारखाना सुरळीत चालायला लागला. म्हणजे की असं नेहमीच दिसतं की राज्यातल्या अनेक साखर कारखाने मध्ये कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्या राजकीय नेत्यांनी ते विकत घेतले की ते व्यवस्थित चालायला लागतात. आणि याच घोटाळ्याचा संशय ईडीला की नेमका 26 कोटी मूळ किंमत असलेला कारखाना 13 कोटी रुपयामध्ये यांनी घेतलाच कसा, आणि त्याचीच ही चौकशी सुरू म्हणजे आहे. या सगळ्या बाबतीत आता पुन्हा एकदा कदाचित चौकशी होऊ शकेल की काय, एकंदरीतच असं वाटतंय सध्या. प्रशांत, ज्या पद्धतीची प्रतिक्रिया प्राजक्त तनपुरे यांनी दिली, कदाचित पुन्हा एकदा त्यांना बोलावलं जाऊ शकतं असं वाटतंय. धन्यवाद, आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. पुढची महत्त्वाची बातमी आता आपण पाहणार आहोत. राज्यातल्या बोगस बायोडिझेल प्रकरणाच्या धडक कारवाईला सुरुवात झालेली आहे. नांदेडच्या क्राईम ब्रांचनं मुंबईतल्या हायड्रोल्यूब इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर छापा टाकला आहे. या प्रकरणी कंपनीच्या 2 संचालकांना अटक करण्यात आलेली आहे. शरद रस्तोगी आणि सतीश चंद्र मोरे या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या कंपनीकडून राज्यात मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियल ऑइल, हायड्रोकार्बन ऑइल आणि मरीन ऑइलची विक्री केली जात होती. नांदेड जिल्ह्यातल्या लोहामध्ये पकडलेल्या बोगस बायोडिझेल प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि या चौकशीतून या कंपनीचं नाव समोर आलेलं होतं आणि त्यानंतर नांदेड पोलिसांनी मुंबईत ही कारवाई केली आहे. नांदेडला गुन्हा दाखल आहे 3/7 AC ॲक्ट आणि 420 IPC. त्यात चौकशी केली, 2 ताब्यात घेतलेले आहेत, तपास चालू आहे. पनवेलमध्ये 100% नागरिकांचा कोरोना लसीचा पहिला डोस पूर्ण झालेला आहे. पनवेलमध्ये 18 वर्ष पूर्ण असलेल्या लाभार्थींची संख्या 5,98,127 इतकी गृहीत धरली होती. त्यापैकी 5,98,565 जणांनी पहिली लस घेतली आहे. आतापर्यंत पालिका क्षेत्रातील 4,09,54 जणांचं संपूर्ण लसीकरण झालेलं असून हे प्रमाण 67.37% इतकं आहे. ओमायक्रॉनचा धोका पाहता पनवेलकरांनी लवकरात लवकर लस घ्यावी असं आवाहन पनवेल पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केलेलं आहे.
पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये प्रथम डोस 100% लोकांचा झालेला आहे. दुसऱ्या डोसच्या बाबत 62% डोस झालेला आहे आणि आता राहिलेले जे आहेत त्यामध्ये बेसिक प्रमुख कारण असं आहे की आपण 84 दिवसाची जी मर्यादा आहे ती 84 दिवस पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला सेकंड डोस आणि मग त्याचं वॅक्सिनेशन सर्टिफिकेट जनरेट होत नाही. त्यामुळं काही त्यामध्ये थोडेसे आपल्याला लिथार्जी दिसते किंवा तो 100% काउंट कंप्लीट झालेला दिसत नाही. परंतु थोड्याच दिवसामध्ये तो निश्चित पूर्ण होईल आणि ज्यांचे 84 दिवस पूर्ण होतात असे नागरिकसुद्धा मोठ्या संख्येनं पुढे येतात. म्हणूनच आपण पहिला डोस 100% करू शकलो. इंग्लंडहून मुंबईत आलेल्या आई आणि मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. 27 नोव्हेंबरला हे दोघं मुंबईत आलेले होते. विशेष म्हणजे मुंबई विमानतळावर या दोघांचीही कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र नवी मुंबई महानगरपालिकेनं 7 दिवस होम क्वारंटाईन केल्यानंतर कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. तत्काळ महानगरपालिकेनं दोघांचेही जिनोम सिक्वेन्स NIV कडे पाठवलेले आहेत. उद्यापर्यंत याचे रिपोर्ट येण्याची शक्यता आहे. मुलाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. आई आणि मुलाची प्रकृती चांगली असल्याचं समजतंय. महामुंबईमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं अबुधाबी केमिकल्स डेरिव्हेटिव्ह कंपनी RSC सोबत भागीदारी केलेली आहे. रिलायन्स जागतिक दर्जाचे रासायनिक उत्पादन भागीदार तेजीज EDC आणि PVCला रुवाईस येथील इंडस्ट्रियल केमिकल्स झोनमध्ये लॉन्च करेल. रिलायन्स अबुधाबीमध्ये $2 बिलियन पेक्षा जास्त केमिकल प्रोडक्शन पार्टनरशिप सुरू करण्यास सहमत आहे. या संयुक्त उपक्रमामध्ये $2 अब्ज हून अधिकची गुंतवणूक असणार आहे. रिलायन्सची मेना क्षेत्रामध्ये ही पहिली गुंतवणूक आहे आणि UAE मध्ये या रसायनांचं पहिलं उत्पादन देखील असेल. नवीन संयुक्त उपक्रम क्लोर अल्कली इथिलीन डायक्लोराइड EDC आणि पॉलिव्हिनाइल क्लोराइड PVC निर्मिती सुविधा तयार करेल आणि चालवेल सुद्धा. रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटले की आम्हाला UAE मधल्या तेजीज इंडस्ट्रियल केमिकल झोन इथं विनाईल साखळीतला पहिला प्रकल्प जाहीर करताना आनंद होतोय, जो रसायनांसाठी जागतिक केंद्र म्हणून विकसित केला जातोय. आणि आता वेळ झाली आहे न्यूज 18 लोकमतच्या आजच्या प्रश्नाच्या निकालाची. आम्ही कू ॲपवर मुंबई पुण्यातल्या शाळांबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेणं योग्य असेल का हा प्रश्न विचारलेला होता. या प्रश्नाचं उत्तर 87% लोकांनी हो असं दिलेलं आहे, तर 13% लोकांनी नाही असं त्यांचं मत नोंदवलेलं आहे. आणि या महत्त्वाच्या घडामोडींसह महामुंबईमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. जाता जाता 2 महत्त्वाच्या गोष्टींचं आवाहन, आठवण. दिवसभरातल्या महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी न्यूज 18 लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. या YouTube चॅनलवर तुम्हाला सगळ्या महत्त्वाच्या व्हिडिओ अपडेट्स मिळू शकतील. त्यामुळं बेल या आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्या अपडेट्स देखील मिळवा. सोबत दुसरं महत्त्वाचं आवाहन ते म्हणजे कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करायला विसरू नका. घराबाहेर पडताना मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि सॅनिटायझरनं हात स्वच्छ करायला विसरू नका. बघत रहा न्यूज 18 लोकमत.